अहो आईसाहेब ऐका ना माझं. हे बघ अहो तुम्हाला अडवू नको. या घरात अमुकची कोणाला बी परवा नाहीये. मी जाऊन आता स्वतः शोधणार आहे त्याला. अहो आईसाहेब दादासाहेबांनी आणि फौजदारांनी पाठवलीत माणसं त्यांना शोधायला आणि तुम्ही कुठे शोधणार आहात त्यांना? हे बघा माणसं शोधून आणतील त्यांना, तुम्ही नका काळजी करू. हे बघ काही का असं ना मी जाणार, मी स्वस्थ बसणार नाही. अहो आईसाहेब माझं ऐका ना. अहो आईसाहेब पण माझं नाही, ऐका काही तरी. सांगू नको मला. अहो, कुठं जा- अहो, अहो. अरे कुठं होतास कुठं बाळा तू? अरे का जातोस असं न सांगता सवरता? आमच्या जीवाला किती घोर लागून राहतो कळत नाही का रे तुला? तू करतोस असं तू? तुझा फोन मी लागत नाही र. हे काय झालं समजा? हा कुठे लागलं तुला? काय झालं? हे सगळं तुमच्या त्या गुरुजींमुळे झालंय. कारण सतत ते आर्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात. आज सुद्धा त्यांच्या माणसांनी डोंगराच्या कड्यावरून दरीत ढकललाय तिला. नाही त्यांना तर कधीच माफ करणार नाहीये मी. मला अजूनही वाटतंय की आर्या जिवंत आहे. पण चुकूनही तिला काही झालं ना तर त्यांनाच काही तुम्हालाही माफ करणार नाहीये. त्या क्षणी हे घर सोडून निघून जाईन मी. माझा अंदाज खरा ठरला. आर्या गेली तरी तिचे विचार काही जात नाहीयेत तुझ्या मनातून. हरकत नाही. आज आर्या कायमची तुझ्या मनातून पुसली जाईल, कारण मी तुझ्या मनावर ताबा मिळवणार आहे. अहो भाऊजी, अहो ऐकत. सई तू इथे? हो मी परत आली अमुक. आपल्या प्रेमासाठी. तुझ्यासाठी. इथून निघून गेल्यानंतर मला रिअलाइज झाली माझी चूक, की मी खूप मोठी चूक केली. काळूबाई, काळूबाईनेच केलंय हे. आता जोपर्यंत हे कडं अमोघच्या हातात आहे तोपर्यंत अमोघच्या मनावर मला ताबा मिळवणं शक्य नाही. भाऊजी आओ. आर्या, आर्या, ए पुरी वाटेल. हा बरं तुला वाटेल बरं.
खरं तर मी तुला एका क्षणात बरं करू शकते, पण तू केवळ माझ्या शक्तीवर अवलंबून राहणं योग्य नाही. ही लढाई तुझी आहे, आयुष्य तुझे, भोग तुझे आहेत, ते तुला तुझ्याच हिमतीवर पुढे न्यायचे. मी तुला फक्त वेळोवेळी आधार देण्याचं, योग्य वेळी तुझं रक्षण करण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला दिशा दाखवण्याचं काम करणार आहे. तुला कणखर व्हावंच लागेल. तुझी सहनशक्ती, तुझा संयम, तुझा सारासार विवेक हीच तुझी ताकद आहे. ही ताकद वाढण्यासाठी तुला या वेदना पचवाव्याच लागतील. तेव्हाच तू सक्षम होशील आणि त्यासाठी तुला थोडा वेळ द्यावाच लागेल. खाऊन घे थोडं. मला माहिती आहे तू शॉकमध्ये आहेस, पण मी आले ना आता. मी आहे तुझ्यासोबत. हे बघ, जे घडलं ते वाईट झालंय, बट यू मस्ट मूव्ह ऑन. अमोघ, खाऊन घे थोडं. मला भूक नाहीये, प्लीज फोर्स करू नकोस. हे बघ, आता मी काय सांगते ना ते नीट ऐकायचं. तर का आलात तुम्ही सगळ्या? मला एकट्याला सोडा ना प्लीज. अमोघ, माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो, पण जिवंत असताना आपल्याला समधी नाती सांभाळावी लागतात. अरे बाबा, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि तुझ्या जीवाला काही त्रास होत असेल तर मी येणारच ना र समजवायला. भाऊजी, अहो आईसाहेब तुमच्या भल्यासाठीच बोलतायत. हे बघ, आर्या दरीतल्या जंगलात पडली. तेव्हा तिचं काय झालं असेल हे वेगळं सांगायची गरज नाहीये तुला. तसं बी तू स्वतः तिला शोधायचा प्रयत्न केलास ना, आणि तू बी जीवावर उदारून गेलातस ना तिला शोधायला, पण चिंदी तरी सापडली का? तेव्हा आता मागचं सगळं विसरायचं. जे झालं ते वाईटच झालं. मला एक कळना तू कशासाठी तिच्यामध्ये जीव गुंतवतोयस. तशी बी ती पाटलांच्या जीवावरच उठली होती ना. आई बघ, मी हे बघ, अजिबात मला वाद नको आहेत. आता तू फक्त आयुष्यात पुढं बघायचं, मागचं सगळं विसरून. अन तसं बी भाऊजी, तुमचं आणि आर्याचं लग्न जबरदस्तीचंच होतं. तुमचं खरं प्रेम तर सईवरच आहे ना. आणि बघा ना, तुमच्या प्रेमापायी समजा अपमान विसरून सई तुमच्याकडे परत आली. तेव्हा तिचा हात धरून तुम्ही पुढे चला. पण तुमची इच्छा आहे ना, तर तुम्ही घ्या आर्याचा शोध. तुम्हाला हवा तेवढा येळ घ्या, पण समध्यासनी ठाव आहे की त्या जंगलात गेलेला माणूस जित्ता परत येत नाही. तेव्हा आता सईच तुमच्या मनावर फुंकर घालेल. आर्या परत येईपर्यंत आर्याची वाट बघेन मी, आणि तोपर्यंत मला या विषयावरती चर्चा नकोय प्लीज.
बाबा कित्यांदा समजवायचं तुला, हा? तुला त्या जंगलात गेलेला माणूस जित्ता परत येत नाही म्हणून. मी आलो ना तशी आर्या येईल परत, अरे पण आणि तोपर्यंत प्लीज मला या विषयावरती डिस्कशन नकोय, प्लीज. का वागतोस असा तू? का हट्टीपणा करतोस राव? तुम्ही शांत व्हा. तो डिस्टर्ब आहे सध्या. वेळ गेली की सगळं नीट होईल. सांभाळ त्याला. सई तू तरी का थांबली आहेस? जा ना तू पण. दोन घास खाऊन घे. सई नकोय मला, प्लीज. बरं, मला सांग, कुठे कुठे शोधलंस तू जंगलात? आय मीन, तुला वाटेत कोणी माणसं भेटली का, किंवा तुला काही क्लू सापडले का? मी खूप शोधलं, सगळीकडे शोधलं, पण खूप भयंकर आहे ते जंगल. एक बाई भेटली होती मला. तिनेच मला सांगितलं की आर्या सुखरूप असेल, तू नको काळजी करूस, तू जा घरी. तिनेच मला जंगलाच्या बाहेरपर्यंत सोडलं. तिने हेही मला सांगितलं की जंगलाच्या तोंडाशी एक वस्ती असेल, वस्तीमध्ये चौकशी कर. मी बाहेर आलो तर नव्हती वस्ती तिकडे. मी पुन्हा जायला निघालो तर तिथे आजी आणि सुशीला काकू आल्या. त्या जबरदस्ती मला इथे घेऊन आल्या. पण मी जाणार आहे, मी परत जाणार तिला शोधायला. मी नाही थांबणार इथे. काही करून आर्याला शोधणारच नाही. माझी शंका खरी ठरली. ती काळूबाईच होती. काळूबाईनेच हे कडक तुझ्या हातात घातलंय, आणि आता तुझ्यावर ताबा मिळवायचा असेल तर काहीही करून मला तुझ्या हातातलं हे कडक काढावंच लागेल. आर्या दरीत कोसळली ते खरं आहे, पण तिचा मृतदेह अजून सापडलेला नाहीये. तर काय झालं त्याचा शोध घ्या. लाक्यासुराची सावली, सई सावली, सई सावलीचा विजय असो. पिंजून काढा पूर्ण जंगल. हे आर्याचा मृतदेह शोधेपर्यंत मला इथे एक खूप महत्वाचं काम तडीस न्यायचंय. मला त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. कितीही अडथळे आले तरी मी ते काम पूर्ण करणारच. कारण निखारा आहे मी, निखारा, धगधगता निखारा. सई, जॉब करून नाही येत आहेत, सिम्पल मॅनर्स आहेत. अगं सॉरी, खरंच सॉरी. ते काय झालं ना, मी गडबडीत आली ना, माझ्या ध्यानातच नाही आलं बघ. सॉरी. काय म्हणत होता तुम्ही? अगं मला हे सांगायचं होतं तुला की आता आपल्याला घाई करायला लागेल.
लवकरात लवकर अमोक भाऊजीनं तुझ्या कैयात घे. आर्या बी नाहीये इथं खोडा घालायला. तेव्हा ही संधी आहे आपल्याकडं. मी तुला प्लॅन सांगते. मी जसं सांगते ना तसंच कर. लास्ट टाइम तू आम्हाला न सांगता मुंबईला निघून गेलेलीस. बरं ती समजा जाऊ दे आता, पण मी सांगते ना तसं कर. मग बघच अमोक भाऊजी फक्त तुझेच. हाताला काय झालं? दुखायला लागलं अचानक. न झेपणारं वजन उचललं का? मी नाही ग, फक्त आले तेव्हा तुझ्या खोलीचं दार उघडलं तेवढंच. बाकी तर मी काहीच नाही केलं आज. बरं जाऊ दे, काहीतरी मी लावते त्याच्यावर, नाही तर शेक घेते. सई, तुला विचित्र वास नाही येते खोलीत? नाही. मगच पासून म्हणजे इथं आल्यापासून ना मला असं घुसमटल्यासारखं होतंय. तुला नाही जाणवत आहे? नाही हो. म्हणजे पूर्वी असं कधीच नाही झालं. कसं होतंय माहितीये की असं वाटतंय कोणीतरी पकडलंय, कोणीतरी ढकलतंय, असं काहीतरी जाणवतंय. तुमचा हात दुखतो ना म्हणून असेल कदाचित. वय असंच काहीतरी असेल. या हाताला बी मध्येच काय झालं ना काय समजेना. बरं मी येते. मला मिळालेल्या सिद्धीचा प्रभाव येतो आणि आता तोच प्रभाव अमोकच्या हातातलं कड काढून फेकेल. मी माझे प्रयत्न नाही सोडणार आणि एकदा का काळूबाईने दिलेलं कड अमोघच्या हातातून निघालं की मी माझ्या सिद्धीच्या जोरावर अमोघच्या मनाचा ताबा घेणार. आता तुला खऱ्या अर्थानं शुद्ध आलीये. तू मला सापडल्यापासून आतापर्यंत जे काही घडलं, आत्मा स्वरूपात तू माझ्याशी जे काही बोललीस ते तुला काहीही आठवणार नाही आर्या. अगं उठू न गस. हा शांत राहा, शांत राहा. अगं लय मार लागलाय तुला. त्या जंगलात सापडलीस तू मला.